राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतं. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे का अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत. केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना. एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा याचा सगळा परिणाम समाजावर कितपत भयानक परिणाम झाला आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं. आता सत्तेमधील काही आमदार असतील, काही विरोधक असतील, ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहताय तुम्ही? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही भरपूर तिथून पुढं हेच आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका. ही भित्री पद्धत झाली. समोरासमोर लढा, समोरासमोर जय पराजय करा, हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका. ते चांगलं नाही आहे. आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत. कारण की गेल्या 30 दिवसापासून मी समाजामध्ये फिरतो आहे. त्यांच्यासुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्कं माहिती आहे. भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने आता 2 समाजामध्ये किंवा सामाजिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडतं, तर अशीच जर राजकारण सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती? मलासुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं
आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या. तुम्ही काही आव्हान कराल का? यात आव्हान करण्यासारखं काय आहे? फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात, माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे, डॉक्टर, नेते, गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण होतं. याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे. जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्थ असेल. विकृत नेतृत्व समाजाला कधीही